ही वस्तू दिसायला खूप छोटी आहे, पण त्याचा उपयोग खूप मोठा आहे। ही वस्तू भरपूर जणांना माहीत असेल किंवा भरपूर जणांना नाही। काय आहे पुढे तुम्हाला सांगतेच। तर आज मला छान ढोकळ्याचं भिजू टाकायचं होतं। त्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ घेतले, 1 वाटी चना डाळ आणि दोन्ही एकाच गंजामध्ये मिक्स करून घेतलं। छान स्वच्छ धुवून घेतलं आणि थोड्या वेळसाठी बाजूला ठेवलं। आणि तितक्यात बघा उरवा सुद्धा आलेला। मम्मा भूक लागली म्हणून तर म्हटलं चला पटकन असे होणारे आपले पॉपकॉर्न बनवूया। भरपूर दिवस झाले बनवले पण नव्हते। छान असे कुकरमध्ये टाकून घेतले आणि आपले छान असे पॉपकॉर्न तयार होत नाही तर त्यामध्येच सोबत एक मसाल्याचा पॉकेट सुद्धा आला होता, तो सुद्धा टाकून घेतला। आणि बघा त्या दिवशी आणलेले नारळ पाणी त्याचं प्यायचं उद्घाटन व्हायचंच होतं, तर म्हटलं चला आज पिऊया। तर ही छोटीची वस्तू हे नारळ फोडण्यासाठीच आपल्याला उपयोगी पडते। तर बघा किती पटकन असा होल सुद्धा झाला। त्यामध्ये स्ट्रॉ टाकलं की मस्त असं आपल्याला नारळ पाणी प्यायला होतं। तर आम्ही भरपूर नारळ पाणी आणतो, तर ते काय एका वेळी फोडून आणत नाही, तर हेच बोलवलं ते होल करण्यासाठी। आणि इकडे बघा आपली छान अशी डाळ सुद्धा भिजली होती, तर लगेच सायंकाळच्या वेळेस लावून घेतली मिश्रण। तर आजचा दिवस असा होता।